आज गणेश चतुर्थी आहे। खरं तर आज मंडळातील किंवा घरगुती जे गणपती आहे त्यांचं आगमन होत आहे। आपण मागे दृश्यामध्ये पाहू शकतो, हा मंडळाचा गणपती नसून एका घरचा कुटुंबाचा गणपती आहे। खरं तर माडगूत परिवाराचा घरचा गणपती आपण पाहतोय की चक्क संत तुकाराम महाराजाचं यावेळी या लोकांनी सजावट या ठिकाणी अर्थात डेकोरेशन देखील केलेलं आहे। खरं तर वारकरी काय असतं आणि वारकऱ्यांची जी परंपरा असते तो कुठेतरी जोपासण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपणास पाहायला मिळते। आपण पाहतोय की वारकरी जे कुटुंब असतं ते भगवा झेंडा घेऊन सध्या पंढरीच्या दिशेने सुरू आहे आणि आपण दृश्यामध्ये देखील पाहू शकतो की संत तुकारामाची मोठी मूर्ती या ठिकाणी सध्या आकारण्यात आलेली आहे। खरं तर माडगूत कुटुंबाचं हे 74 वर्ष आहे व त्याचप्रमाणे हे कुठल्या मंडळाचं डेकोरेशन नसून तर हे खरं तर आपण पाहतोय की माडगूत कुटुंबाचा घरगुती गणपतीचं हे डेकोरेशन आहे। खरं तर या डेकोरेशनला हे सातत्याने विविध डेकोरेशन करत असतात। या वर्षी यांचं 74वं वर्ष आहे। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी माडगूत कुटुंबाचे काही कुटुंबातले काही सदस्य आहेत। शार्दूलजी, खरं तर आम्ही बघतोय तर हा कुटुंबाचा गणपती तुमचा आहे, 74 वर्ष पूर्ण झालेला आहे। यावेळी तुम्ही जे डेकोरेशन केलेलं आहे त्याबाबत काय सांगाल? जसं तुम्ही म्हणालात की आम्ही हा कुटुंबाचा गणपती आहे। 1951 साली माझे आजोबा कैलासवासी विष्णू माडगूत यांनी याच परळच्या वाकाणी हाऊसच्या 10x18च्या खोलीमध्ये गणेश उत्सवाची सुरुवात केली। आणि जसं आपण म्हणतो की गणेश उत्सव म्हणजे परळ लालबाग, कारण हा आपण पहिल्यापासून बघितलं तर परळ लालबाग काळा चौकी हा विभाग गिरणी कामगारांचा विभाग, आणि तेव्हापासून खरं तरी गणेश उत्सवाची परंपरा, मग तेव्हा विविध घरांमध्ये गिरणी कामगाराची सजावट करायची, भजनं बिजनं सगळी ती चालू असायची। आणि मग तीच परंपरा आम्ही आता, ही आमची तिसरी पिढी आहे। माझे वडील भारत माडगूत आणि काका राजन माडगूत, त्यानंतर आता आमची ही तिसरी पिढी या गणेश उत्सव याच घरामध्ये मोठ्या उत्साहात आम्ही, यंदाचं आमचं 74वं वर्ष आहे। दरवर्षी विविध देखावे असतात आणि यंदा आपण संत तुकारामांचा देखावा आपण या ठिकाणी साकारलेला आहे। संत तुकाराम यांनी खरं तर एक वारीची परंपरा या महाराष्ट्रामध्ये सुरू केली, तर ती परंपरा आम्ही कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जसे आपण जर पाहतोय की आपण जे संत तुकारामांची परंपरा दाखवण्याचा जो योग शोधलेला आहे, मात्र हे डेकोरेशन सजावट करण्यासाठी किती दिवस लागले? माझा एक दादा आहे, आमच्या घरातीलच सदस्य संदीप शेलार यांनी ही सजावट साकारलेली आहे। साधारणतः 1 महिनाभराचा हा कालावधी या सजावट साकारण्यासाठी गेलेला आहे। आणि दरवर्षी आम्ही नाविन्यपूर्ण सजावट साकारण्याचा प्रयत्न करत असतो, कारण जी परंपरा आजोबांनी आमच्या चालू केलेली आहे तीच परंपरा माझे वडील, माझे काका यांनी राखली। तीच परंपरा आता आम्ही, त्यांचा वारसा हा पुढे नेतोय। कारण गणपती म्हटलं की एक आनंदाचं चैतन्याचं माहोल असतं। आणि पूर्ण आपण जसं आता मी वारीचा जसा उल्लेख केला की वारकरी जसा वर्षभरातून एकदा त्याच्या पंढरीच्या भेटीची, विठुरायाच्या भेटीची त्याला आस असते, तशी आस या सर्व गणेश भक्तांची, या परळ लालबाग नगरीतल्या गणेश भक्तांची बाप्पाला भेटण्याची वर्षभर आमची आस असते। व बाप्पाचं स्वागत त्याच दिमागात करायचं, तीच सजावट म्हणजे चांगल्या वेगवेगळ्या सजावट करून आपण एक साकारण्याचा इथे प्रयत्न करतो। खरं तर आपण पाहतोय की कुटुंबाचे गणपती किंवा घरगुती गणपती म्हणलं की मखर येतं, मात्र तुम्ही चक्क इथे अशा प्रकारे जो देखावा सादर करता त्याबाबत नागरिकांना काय सांगा? बघा, शेवटी प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार करत असतो। कोणी मकर करतं, कोणी विविध, आता आपण बघितलं तर काही घरात चलचित्र देखील होतं। प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते आणि आमचा पण एक संकल्प असा असतो की दरवर्षी आपण वेगवेगळे विषय घेऊन आपण त्याची सजावट गणपतीच्या इथे साकारायची असते। बरीच म्हणजे आता आमचे जे कुटुंबातील इतर सदस्य किंवा आमचा जो मित्र परिवार आहे त्यांना पण एक उत्सुकता असते की बाबा यंदा माडगूतांच्या घरी काय सजावट असेल। तर ती परंपरा कुठेही परंपरा मोडलेली नाहीये। वेगवेगळे विषय घेऊन, जसं गेल्या वर्षी कृष्ण सुदामाची मैत्री दाखवली होती, त्याच्या आदल्या वर्षी ज्योतिबांचा देखावा दाखवला होता, एकदा साईबाबांचा देखावा दाखवला होता, वडाचं झाड एकदा दाखवलं होतं, दगड कपार, त्याचबरोबर गणपतीची जन्मपत्रिका ही पण आम्ही एक 20-22 वर्षापूर्वी इथे आम्ही साकारली होती। विविध नाविन्यपूर्ण देखावे ही आमच्या कुटुंबाच्या गणेश उत्सवाची एक ओळख आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। नक्कीच, धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत हे होते शार्दूल माडगूत। खरं तर यांच्या जे कुटुंब आहे, खरं तर 3 पिढ्यांपासून हे वेगवेगळ्या चलचित्र असतील किंवा वेगवेगळे देखावे सादर करत आहे। मात्र यावेळी त्यांच्या ज्या गणपतीला आपण पाहतोय की संत तुकाराम महाराज यांची वारकरी जी संप्रदाय ती कशी सुरुवात झाली, त्याचं एक सविस्तर उदाहरण त्यांनी सध्या गणपतीच्या मागे साकारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह मी रवी खरात, TV9 मराठी, परळ, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव